पेडणूळ म्हणा, मिटकुळ म्हणा आणि काही भागात तर चिमट हात जोडणी पण म्हणतात. नावं जरी वेगवेगळी असली तर पदार्थ एकच आहे आणि खायला तर एकदम पौष्टिक आणि चवदार आहे. मिटक्या मारत खात्यात का नाही म्हणून त्याला मिटकुळ म्हणतात. मिटकुळ करायला 2 वाटी तांदूळ, एक अर्धी वाटी उडदाची डाळ, थोडंसं गहू, अर्धी वाटी हरभऱ्याची डाळ आणि थोडंसं धन घ्यायचं. आता हे सगळं भाजून घ्यायचं. हे सगळं भाजून घ्यायचं नाहीतर त्याला चव लागत नाही. पहिला आपण डाळी भाजून घ्यायचं, नंतर तांदूळ भाजायचं. असं लई भाजायची नाही खरपूस, जरा जरा डाग पडायला की काढायचे. आता ही भाजल्या काढून घेऊया. पण थोडं भाजून घ्यायचं. शेवटी तांदूळ भाजून घ्यायचं. असं तांदूळ पण गवळं गवळं भाजून घ्यायचं, लई करपेपर्यंत भाजायचं नाही. आता चांगलं भाजल्यात काढून घेऊया. आता सगळं हे मिक्स करायचं आणि दळून आणायचं. आपण ज्वारीचं पीठ कसं दळतोय की नाही तसं हे दळून आणायचं. मिटकुळेला चव येण्यासाठी लाल तिखट वापरायचं नाही, हिरवी मिरची वापरायची म्हणजे जास्त झणझणीत लागते. थोडी कोथिंबीर आणि थोडं लसूण. आता हे वाटून घेऊया. असं बारीक करून घ्यायचं. हे थोडंसं पाणी ठेवून पिठाची उकड काढून घ्यायची. हे आपण पाट्यावर वाटल्याला का नाही त्याच्यात मसाला टाकू. जेवढं पीठ तुमचं असेल का नाही तेवढं असं म्हणजे अंदाजानं पिठाची उकड काढायची. लई पण असं रबरबीत करायचं नाही, बेसन करतोय असं. थोडं घबरच उकड काढायची. त्यामुळं पाण्याला माप नसतं. या जेवढं पिठाच्या प्रमाण त्याप्रमाणे तुम्ही पाणी ठेवा. आता पाण्याला चांगली उकळी आल्या ही पाट्यावर वाटल्याला टाकायचं. मिरची, लसूण आणि कोथिंबीर वाटलेली ह्या पाण्यात असं हलवून घ्यायचं. 1 चमचा हळद टाकायची, चवीनुसार मीठ टाकायचं. आता थोडं थोडं पीठ घालून ह्याची उकड काढून घ्यायची. अशी उकड काढली की चव चांगली येईल म्हणून पहिला थोडी उकड काढून घ्यायची. आता ह्या पाण्यात पीठ वैरलं की लई वेळ उकड काढायची नाही, 1-2-3 मिनिटात काढायची. नाहीतर लई वेळ तुम्ही 5-10 मिनिटं म्हटले खाल्लं जळत येत आहे. अशी उकड झाली की उतरवून घ्यायचं. आता थोडं थोडं पाणी घालून हे गरम गरम आहे तोवर मळून घ्यायचं. असं घट्ट मळून घ्यायचं, पातळ मळायचं नाही. मळून आता ह्याला 10 मिनिटं झाकून ठेवायचं. थोडंसं हाताला तेल लावायचं आणि थोडं पीठ घेऊन का नाही असं लोळ्या करायच्या म्हणजे हाताला चिकटत नाही. असं हातावर करा तुम्ही, नाहीतर खाली करा. असं करायचं लांबडं आणि हे जे असे तोंड मिटवायचे. हे बघा असे हे जे तोंड बंद करायचे. आता हे हात जोडल्यासारखं वाटते की नाही म्हणून हात जोडणी म्हणतात आणि चिमटले म्हणून ह्याला चिमट म्हणतात. अशी ह्याची नाव आहे ती. आता हे सगळं असं करून ठेवायचं बघा अगोदर. असं सगळं करून ठेवलं की उकडायला सोपं जाते पटपट. असं केळीचं किंवा हळदीचं पान घ्यायचं आणि ह्याला व्यवस्थित तेल लावून घ्यायचं. आता ह्याच्यावर एक एक ठेवायचं. असं एकावर एक ठेवलं तरी पण चालतंय, चिकटत नाहीत एकमेकांना. पाण्याला उकळी आली की ह्याच्यावर ठेवायचं उकडायला. आता ह्याच्यावर झाकून ठेवायचं. 10 मिनिटं उकडायला ठेवायचं. हे मिटकुळ उकडल्यानंतर दह्याबरोबर खाल्लं तरी पण चांगलं लागतात किंवा तुम्ही जिरा मोहरीची फोडणी द्या. फोडणी देऊन खाल्लं तरी पण तसं पण चांगलं लागतं. आता उकडल्यात का बघूया. हातानं बघितलं की लगेच कळतंय उकाडल्यात. ती व्यवस्थित उकाडल्यात. असं कधी तर आठवड्यातनं 15 दिवसातनं काहीतरी वेगळे पदार्थ म्हणून चवीला करून खायचं. पहिला कसं पाऊस बाहेर पडायला आला की आत म्हातारे लोकांनी असलं करून द्यायचे. सगळ्या डाळ्या असल्यामुळं का नाही पौष्टिक पण आहे आणि चवीला पण चांगलं लागतंय. एकदा करून बघा.